स्वामी समर्थ मित्रांनो, मी आज इतकी खुश आहे ना, की मला माझा आनंद शब्दात मांडता येत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे थोडे दिवस आधी आपण एक न्यूज बघितली होती बदलापूरमधली. 4 वर्षाच्या मुलीवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची. त्यावेळेला आपण सगळेच वैतागलो होतो, संतापलो होतो, की सरकार काय करत नाही आहे, पोलीस काय करत नाही आहे. बदलापूरमध्ये राहणाऱ्या लोकांचा आक्रोश पण आपण बघितलाच. पण आत्ता जस्ट मी FBवर स्क्रोल करत होते, तर न्यूज बघितली की त्या घटनेचा जो आरोपी होता अक्षय शिंदे, त्याला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये संपवलं, म्हणजे त्याला एन्काउंटरमध्ये ठार मारलं. मी इतकी खुश झाली ना म्हणजे हे बघून, न्यूज बघून. आता ती न्यूज खरी का खोटी ते बघायला मी अजून खाली स्क्रोल केलं, तर दुसरं चॅनल सांगत होतं की त्याने स्वतःच ती बंदूक छिनली, पोलिसांवर गोळीबार केला आणि मग स्वतःलाच मारलं, म्हणजे मारायचा प्रयत्न केला. ठीक आहे ना, जे काही असेल, या दोघांपैकी कुठचीही न्यूज खरी असेल, तरी मला या गोष्टीचा आनंद आहे की कर्माची शिक्षा ही भेटते, याच्यावर माझा विश्वास अजून दृढ झाला. आता मी काय म्हणते, ज्या पोलिसांनी जर पोलिसांनी एन्काउंटर केला आहे, तर ज्या पोलिसांनी हा एन्काउंटर केला आहे ना, त्यांची चौकशी किंवा घटनेचा तपास ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा त्यांना बोलवा, त्यांचा लिटरली जाहीर सत्कार करा, मानचिन्ह द्या किंवा तुमच्याच्याने जे होईल चांगलं त्यांच्यासाठी ते करा. कारण त्यांनी खरंच खूप चांगलं काम केलं आहे. जर त्यांनी एन्काउंटर केलं आहे ना, तर मी त्यांना अगदी मनापासून आभार मानते. जर माझा हा व्हिडिओ त्या पोलिसवाल्यांपर्यंत पोचत असेल, तर त्यांना अगदी मनापासून आभार, की त्यांनी जे केलं आहे ते अगदी बरोबर केलं आहे. हा गुन्हा किती गंभीर आहे किंवा या गुन्ह्याची किती गंभीर शिक्षा होऊ शकते ह्याचं त्यांनी एक्झाम्पल सेट केलं आहे. आता लोक म्हणतील, हां म्हणजे असतात कोण जण, हां असं मारायला नाही पाहिजे होतं, हे नाही करायला पाहिजे होतं. अरे त्याने इतकं वाईट कर्म केलं, त्याच्यानंतर तो पोलिसांची बंदूक छिनून पोलिसांवरच जर गोळीबार करत असेल, ह्यानंतर पण पोलिसवाल्यांनी काय फक्त बघत बसायला पाहिजे होतं? अजिबात नाही. मी तर म्हणते त्यांनी जे केलं ते अगदी बरोबर केलं आणि माझं मनापासून त्यांना आभार आहे. बाकीच्यांचं माहीत नाही, पण कमीत कमी प्रत्येक बायकांच्या मनातली इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि परफेक्ट न्याय दिला आहे. मुंबई पोलिसला, महाराष्ट्र पोलिसला आणि खासकर या घटनेमध्ये जे पोलीस होते त्यांना लिटरली मनापासून सॅल्यूट आहे माझा. थँक्यू सो मच. जर माझा हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुमच्यासाठी ह्यूज रिस्पेक्ट. थँक्यू सो मच.